देहवरलेचे जागा साय देव करा वेळाला, देहवरलेचे जागा
भाऊचं काम करा माझ्यासाठी, संचासाठी टाळ्या वाजवा. अत्यंत महत्वाचं चरण आहे. या अमृत चरणामध्ये कृष्णाजी महाराज एक गोष्ट सांगून गेले. खरंच ऐकलेल्या गोष्ट आहे. याच्यामध्ये या देहीचं मूळ काय, आपलं आदिरूप काय, आपलं निजरूप काय, काय आहे, कशापासून आपण निर्माण झालो. मोठे मूर्तिकेचे बनवले साचे, अंदर पाणी साधा भोवडे पुढे. लक्षात ठेवा, आपली जी उत्पत्ती आहे मातीपासून आहे मित्र. म्हणून कृष्णाजी महाराजांनी एका चरणामध्ये सांगितलं, शक्ती माता माय माझी धरणी, आता लागू मायच्या चरणी. शक्ती माता माय माझी धरली, वीरजन नव्हतं पिंड पवन. आणि सुमरणामध्ये काय सुमरण आहे हो, अवधूत नामामध्ये आकाश जाणून या पिता, धरत्री जाणून या माता, या जुळीच्या वर जन्मश्री सर्वत्रांचा झाला होता. म्हणून सर्वात ज्या देहीचं आदिरूप जे आहे मित्र माती आहे. काय माती आहे. आणि या मातीमध्ये काय करायचं आहे आपल्याला, माती भूमा सूर, सूर म्हणजे मिसळणे, भूमा म्हणजे धरणी. या देहीमध्ये ही जी देही आहे आपल्याला धरणी मातीमध्ये आपल्याला अर्पण करायची आहे. म्हणून मित्र हो, आपल्या अवधूत नामामध्ये मुद्रा आहे, लक्षात ठेवायचं. अर्पण, सर्व तुला अर्पण. हात नाही, नुसते हात पाय नाही, कुणी असेच करते तसं नाही आहे. सर्व अर्पण, सर्व सहाय्य झालो देवा तुम्हाला आता. हे सर्व तुझंच आहे मित्र. म्हणून कृष्णाजी महाराजाचं तत्वज्ञान अलग आहे. आणि सर्वात या चरणाचं जे अर्ध टिपण आहे हे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि का चौक्या मशान तिथं तो भूमासूर झाला आणि देह उरलीची जागा साह्य देव कराले आला. फक्त एकच प्रश्न सांगतो. कृष्णाजी महाराजांनी एक सुंदर देवाला प्रश्न विचारला. सुंदर प्रश्न विचारला. माझ्या घराचं ठिकाण मकान माझं नाही ठाव. याच्यामध्ये कृष्णाजी महाराज देवाले प्रश्न विचारते. कारण मी तर सांगतो, देवाले प्रश्न विचारणारा, देवासोबत भांडणारा कोणी करा देवाशी वाद नामी रा, योकच दिसते मला भांडणारा. देवा सांग कोण भांडाव बा. आणि त्यानं जर काही श्राप दिला तो तसं नाही कृष्णाजी महाराज. कारण कृष्णाजी महाराजाचं तत्वज्ञान कसं आहे, तू असतानी बाप का घडवले पाप, 84चे दुःख परोपरी. तू बाप आहे ना, अनंत ब्रह्मांडाचा नायक, चालक, धारक, पालक, देहाचा निर्माता, जीवाचा निर्माता, सृष्टीचा निर्माता. हे तू असतानी बाप का घडवले पाप, 84चे दुःख परोपरी. आम्ही कोण आहे, देवाच्या अंगचा जीव, याला अनंत योग ठाव. आम्ही तुझ्यापासून झालो तयार. तू या अंगाचा जीव, तुझा सवंगडी, आणि तुझ्या नामानं तरल्या जाऊ बहु योगावरी. लक्षात ठेवा, तुझ्यापासून झालो तयार. मग तू बाप असताना आम्हाला का 84चा फेरा. म्हणून मित्र कृष्णाजी महाराजाचा भाया का नाही का लक्षात ठेवा. तर अनेक चौक्या मशांतीचा तो भूमासूर झाला. देह उरलीची जागा साह्य देव करायला आल्या. देवाले प्रश्न विचारला देवानं, इथे का चल तुम्ही देव तुमचा जीव म्हणा. तुम्ही देव तुमचा जीव हो, तोही घेव तुमचा जीव हो, तोही घेऊन जाता. तुम्ही देव तुमचा जीव तोही घेऊन जाता. तुम्ही देव तुमचा जीव तोही घेऊन जाता. तोही
देवाला प्रश्न केला. अत्यंत महत्वाचा चरण आहे बरं. तुम्ही देव, खरं आहे, मान्य आहे. तुमचा जीव, ते बरोबर आहे. आणि तुम्ही घेऊन जाता, ते बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. मला एवढं सांगा देवा, हा जीव तुमचा, तुम्ही घेऊन जाता, आणि मातीचं शरीर माती घेऊन जाते, पाच तत्व. मग आम्ही काय करा? दोनच आहे याच्यात. जीव देवाचा आणि देह मातीचा. मग आमचं काय? इथं आहे कृष्णाजी महाराजांची गोष्ट लक्षात, म्हणून त्याने पंडित म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पंडित. का उपमा आहे कृष्णाजी महाराजांना? पंडिता देवा हो, नवखंडी लावला दिवा. आता पंडिताची व्याख्या सांगत बसत नाही. आता पंडित कशाला म्हणते? कोणाली नाही म्हणत पंडित. धुनू आहे आपला पंतप्रधान. तर मित्र ऐका, तुम्ही देव, तुमचा जीव तोही घेऊन जाता, मग आमचं अस्तित्व. म्हणून मित्र हो, कृष्णाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट देवाना जे आपल्या देहीमध्ये निर्माण केली, काय? ज्या गोष्टीनं आपण अमर होऊ शकतो, ज्या गोष्टीनं आपण पुन्हा या सोमदेव प्राप्त करू शकतो, अशी गोष्ट शोधून काढली. कोणती? देह उरलीची जागा साह्य देव कराले आला. या देहात उरली जागा कोणती आहे? तर मित्र गोष्ट सांगतो, घरात बसना, बाहेर मसना, बरी केली सोय, काय करावं आता आमचा देव आहे. कोणता देव आहे आपल्याला? सर्वात महत्वाची गोष्ट आहे, परमात्मा परमेश्वराने या शरीरात उरली द्यायची आहे, वासना निर्माण केली. काय केली? वासना. आणि हे जे वासना अमर आहे, लक्षात ठेवायचं. आणि याच वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागते पुन्हा. म्हणून अत्यंत महत्वाचं कृष्णाजी महाराजांनी सांगितलं का, हे मानवाचा देह जीवन जगता जगता तुमच्या बाबतीत जे साधन आहे कोणतं? वासना. या वासनेमुळे तुम्ही पुन्हा हाच देह, हाच देव, हेच नाम प्राप्त करू शकता. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती? एक भजन म्हणत असतो आपण साध्या भाषेत. वासना नितना मे राहना, साडू मंगुळ हो. वासना नित भजनी राहना, साडू मंगुळ हो. वासना नित भजनी राहना, साडू मंगुळ हो. वासना नित भजनी राहना, साडू म्हणून मित्र हो, सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली जे वासना आहे हे मायेवर न ठेवता नामावर ठेवा, कृष्णाजी महाराजाच्या विचारधारेवर ठेवा. एवढं जे काही कृष्णाजी महाराजांनी मला सुचवलं तेवढं तुमच्या समोर ठेवलं. पण परत एक वेळ सांगतो, जे काही सांगितलं असं ते मत आहे. पुन्हा सांगतो मी, महादेव बाबा, पुन्हा सांगतो. तुम्ही म्हणाल का महाराजांना सांगितलं हे सर्वच खरं आहे, हे मत झालं. हे काय झालं? हे मत झालं. अहो, कृष्णाजी महाराजांनी 18 शास्त्र, 6 शास्त्र, 4 यालाच तर मानलं नाही. 6 शास्त्र, 18 पुराण ऋषीचे मत आणि जीवन कळीची सूद बापा दाखव आम्हास. हे मत झालं. मत कवाय बदलते. पश्चिम बंगालमध्ये मत बदललं का नाही? हा, तशासारखं समजून घ्यायचं, आपलं मत काही बदलू शकते. बाबा महाराज या वयचं इथं असं सांगितलं आणि दुसरीकडे समजून घ्यायचं, मत बदलू शकते. लक्षात ठेवायचं. म्हणून हा विचार आहे, हा काय आहे? विचार आहे. लक्षात ठेवायचं. कृष्णाजी महाराजाचं तत्वज्ञान प्राप्त करणारा अजूनही समजायचं तयार व्हायचं आहे. हे सर्व आपले विचारधारा आहे. काय?
विचार आहे असं असं असन बा आचार विचार करून मनासी पावन होई दे असं असं असायला पाहिजे बा. तर मित्र हो ओवी वाढलेली आहे पण दोन दुसरे विषय टाकतो ते काय आपल्या याच्यातले आहे नाही तरी टाकतो.